नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी दिवेश गरुले, ट्रॅव्हल विथ दिवेश या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आहोत आज बुलढाणा जिल्ह्यात. रात्री 10:30 वाजता ठाणे येथून आपण शालिमार एक्सप्रेस पकडली आणि ठीक 7:30 वाजता आपण पोचलेलो आहोत शेगाव येथे. शेगाव येथे म्हणजेच गजानन महाराजांच्या संस्थानाला भेट देण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कसे जायचे, कुठे थांबायचे, इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथले वेदर आता आहे जवळजवळ 10 डिग्री, थोडीफार थंडी आहे इथे. चला तर मग आपण संस्थानाला भेट देऊया. जर तुम्ही शेगावला येत असाल तर ट्रेनच्या वेळा पुढीलप्रमाणे: गीतांजली एक्सप्रेस सकाळी 6 वाजता सुटते, सेवाग्राम एक्सप्रेस दुपारी 2:55 सुटते, विदर्भ एक्सप्रेस रात्री 7:05 आहे, CSMT अमरावती एक्सप्रेस रात्री 8:05 आहे, हावरा मेल रात्री 9:10 तर शालिमार एक्सप्रेस रात्री 10 वाजताची आहे. तर मित्रांनो, रेल्वे स्टेशन ते शेगाव मंदिर अंतर हे 1.4 किलोमीटर आहे. तुम्ही चालत देखील जाऊ शकता. तसेच इथे रिक्षा देखील आहेत, त्या तुम्हाला 10 रुपये शेअरिंगमध्ये सोडू शकतात. आपण पाहू शकता. रेल्वे स्टेशन बाहेरून आपल्याला 10 रुपये शेअरिंगने रिक्षा मिळालेली आहे. ही रिक्षा आपल्याला मंदिराजवळ सोडणार आहे. अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या कालावधीत ही रिक्षा आपल्याला मंदिराजवळ सोडेल. फायनली पोहोचलेलो आहोत. अगदी सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे. स्वच्छतेसाठी ओळखला जाणारा हा परिसर आहे. आपण पाहू शकता, जर आपण रेल्वे स्टेशनला किंवा रेल्वे स्टेशन येथून मंदिरात येणार असाल तर आपल्यासाठी ही बस सेवा मोफत आहे. कंटिन्यूस याच्या फेऱ्या असतात, तर आपण ह्या देखील पर्याय उपलब्ध आहे. सो आपल्याला इथे पाहू शकता विविध प्रकारचे भक्तनिवास आहेत. भक्तनिवास 1, भक्तनिवास 2, 3, 4, 5 असे भक्तनिवास आहेत. तर आपण बघूया आपल्याला कुठे रूम मिळतो ते. मित्रांनो, येथे आपल्यासाठी रेल्वे वेळापत्रक देखील लावलेले आहे. तर पाहू शकता, अपसाईड भुसावळकडे देखील जायचा मार्ग आहे आणि डाऊन साईड नागपूरकडे देखील जायचा मार्ग आहे. सो जर आपण येणार असाल तर हे वेळापत्रक नक्की फॉलो करा. पाहू शकता सेवार्थ बस सेवा आनंद विहार ते विसावा भक्तनिवास संकुलाकरिता सकाळी 5 ते 9 अर्ध्या तासाने, सकाळी 9 ते 12 दर तासाने व दुपारी 12 पासून भक्तांच्या उपलब्धतेनुसार सेवार्थ बस सेवा उपलब्ध राहील. येथे भक्तनिवास फुल असल्या कारणाने आपल्याला विसावा भक्तनिवास येथे जाण्यास सांगितले आहे. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला ही मोफत बस सेवा आहे. त्यासाठी लाईन देखील होती. सो आपण प्रतीक्षा करून ही बस आता विसावा येथे आपल्याला सोडणार आहे. तिथे आपल्याला डॉर्मेटरी उपलब्ध आहे. हा आहे विसावा भक्तनिवास संकुल, जेथे आज मुक्काम करणार आहोत. इथे डॉर्मेटरीची सोय देखील अवेलेबल आहे. सो आज आपला मुक्काम इथेच असेल. मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत विसावा भक्तनिवास येथे. आता आपण रूम नोंदणी कार्यालय इथे जाणार आहोत. रूम मिळतो का बघायला. नोंदणी कार्यालय इथे नोंदणी केल्यानंतर आपल्याला फायनली रूम मिळालेला आहे. डॉर्मेटरी रूम मिळालेला आहे 70 रुपयाचा. पाहू शकता त्याची पावती. जर तुम्ही फॅमिली म्हणून येत असाल तर तुम्हाला 400 ते 500 रुपयामध्ये रूम मिळून जाईल. हा पाहू शकता भक्तनिवास 2 आहे. येथे आपल्याला रूम मिळालेला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर येथे आपण आपले नाव व आपले आधार कार्ड नोंदणी करावी लागते. त्यानंतर आपल्याला रूम अलॉट होतो. तसेच आपण बाहेर जाणार असाल तर आपले बॅग्स व सामान येथे आपण ठेवू शकता. हे आपल्याला रूम अलॉट झालेला आहे. 11 नंबर बेड आपला आहे. पाहू शकता रूम, डॉर्मेटरी रूम 70 रुपयामध्ये. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आपण आलेलो आहोत आता दर्शनाला. आता जवळजवळ विसावा निवास ते मंदिर 3 किलोमीटरचं अंतर आहे. तिकडे सोडायला पण आपल्याला बस असणार. चला तर मग मंदिरात जाऊ. पाहू शकता गजानन महाराज संस्थान शेगाव मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांचा आढावा येथे लावलेला आहे. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 5 वाजता, त्यानंतर काकड आरती सकाळी 5 वाजता होते, त्यानंतर श्रींची सकाळी आरती 7 वाजता होते, त्यानंतर महाप्रसादालय सकाळी ठीक 10 वाजता ओपन होते. 10 ते 5 असा टायमिंग आहे. त्यानंतर श्रींची सायंकाळीन आरती सूर्यास्त समय होते. श्रींची सेजारती रात्री 9 वाजता होते. जर तुम्ही गजानन महाराज संस्थानाला भेट देत असाल तर या कार्यक्रमानुसार आपण येथे भेट द्या. तर मित्रांनो, वाजले सकाळचे 11 आणि आपण मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात आहोत. आता आपण नाश्ता करतोय. नाश्त्याला घेतले कांदे पोहे. तर या नाश्ता करायला.
मित्रांनो, चहाला वेळ असते पण वेळेला चहा नक्की हवा असतो. आणि आता आपण मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहोत. पाहू शकता संपूर्ण मार्केटचा परिसर आहे. इथे प्रसाद वगैरे इथे मिळतो. येथे शेगावची फेमस कचोरी मिळते. बहुतेक ठिकाणी मिळते, असं एक्झॅक्ट सांगू नाही शकत की आपण हीच शेगावची फेमस कचोरी आहे. पूर्ण मार्केट प्रमाणेच आहे. गॉगल्स आहेत, लेडीजचे क्लिप्स आहेत, कडे आहेत, पेढे आहेत, हँडबॅग्स आहेत. तो सर्व सामान आपल्याला इथे घ्यायला मिळेल. आणि आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत. तर आपण पाहू शकता मंदिराचा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे. ते शेगाव बेसिकली ओळखलं जातं आपल्या स्वच्छ परिसरासाठी. त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकता. त्यानंतरच डाव्या हाताला चप्पलचं स्टँड आहे. इथे तुम्ही आपले पादत्राणे काढू शकता. हे देखील अगदी प्रशस्त आहे. आपली चप्पल इथे ठेवलेली आहे आणि दादांनी आपल्याला कुपन दिलेलं आहे C2584. सो आपण पाहू शकता किती प्रशस्त चप्पल स्टँड आहे ते. मित्रांनो, चप्पल स्टँडकडूनच पुढे आल्यावर श्रींचे समाधी दर्शनांकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तर समोर आपण पाहू शकता पश्चिम द्वाराच्या इथूनच आपल्याला श्रींच्या समाधी दर्शनांकडे जायचं आहे. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आपल्याला श्रींच्या दर्शनाकरिता 50 मिनिटं इतका वेळ लागू शकतो. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. तर आपलं एवढं भाग्य की आपण दर्शनासाठी आलो आणि तेव्हा आरती चालू होती. आपल्याला आरती देखील मिळाली. बरंच फिरून आल्यानंतर आपल्याला लाईन मिळालेली आहे. पाहू शकता. सो मित्रांनो, इथे वेटिंग एरिया आहे. तसेच छोट्या बाळांकरिता इथे दुधाची देखील सोय करण्यात आलेली आहे. दुग्धपान कक्ष. तर मित्रांनो, हा संपूर्ण वेटिंग एरिया आहे. जर जास्तच गर्दी असेल तर या वेटिंग एरियामधून आपल्याला जावे लागते. तर आज गर्दी कमी आहे त्यामुळे आपण सरळ लाईनीत जात आहोत. मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन झालेले आहे. अवघा 50 मिनिटं इतका कालावधी लागलेला आहे. बरोबर 11:50 मिनिटांनी आपले दर्शन झालेले आहे. तर इतके परफेक्ट नियोजन मॅनेजमेंट होते की तिथे लिहिलेले होते की 50 मिनिटाचा अवधी लागणार आणि तितकाच अवधी लागणार. आपण पाहू शकता इथे विविध संतांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. तसेच निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज. पाहू शकता विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती येथे लावण्यात आलेली आहे. मित्रांनो, येथे शालेय विद्यार्थ्यांची सहल देखील आलेली आहे. यांना पाहून आपले बालपण आठवले मला. मंदिराच्या परिसरातच हे स्वच्छता दूत कार्यरत आहेत. जर कुठे
कचरा दिसला तर हे लगेच साफसफाईचे काम करतात. त्यासाठी शेगाव प्रसिद्ध आहे. आपण पाहू शकता. आपले दर्शन झालेले आहे आणि आता आपण चाललेलो आहोत महाप्रसादालयाकडे महाप्रसाद घेण्यासाठी. प्रशस्त असे हे महाप्रसादालय आहे. तर मित्रांनो, महाप्रसादासाठी लाईन आहे. आपण या लाईनीतूनच पुढे जाणार आहोत. शिवशंकर आणि अन्नपूर्णा माता यांचा फोटो लावलेला आहे. तेथे एक श्लोक देखील लिहिला आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ इच्छा देहीच पार्वती. तर आपल्याला महाप्रसाद मिळालेला आहे. महाप्रसादामध्ये डाळ, भात, चपाती, पिठलं आणि लाडू देखील आहे. पाहू शकता किती प्रशस्त असा हॉल आहे. आपण महाप्रसाद घेऊन आता बाहेर आलेलो आहोत आणि आता शेगावच्या आजूबाजूला असणाऱ्या स्थळांना भेट देणार आहोत. जसे की श्रींचे प्रगट स्थळ, कृष्णाजीचा मळा, आनंद निवास आणि बंकट स्थळ. सो या ठिकाणांना आपण भेट देणार आहोत. चला तर मग आपण चाललेलो आहोत श्रींच्या प्रगट स्थळाजवळ. मंदिरापासून अवघ्या 500 मीटरच्या अंतरावर हे स्थळ आहे. सो तुम्ही चालत देखील जाऊ शकता. आपण तिकडेच आता चालत चाललेलो आहोत. आपण जेव्हा ट्रेनमधून उतरलो तेव्हा शेगावचं टेम्परेचर होतं 10 डिग्री आणि तेच टेम्परेचर आता दुपारी 1 वाजता आहे 27 डिग्री. म्हणजे सकाळी जितकी थंडी होती तेवढंच आता ऊनही लागते. फायनली पोचलेलो आहोत प्रगट स्थळाजवळ. आपण पाहू शकता श्रींचे प्रगट स्थळ व स्मृती यांच्या पादुका इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आता आपण आहोत प्रगट स्थळाजवळ. आपण पाहू शकता गजानन महाराजांचा फोटो. शांत असं ठिकाण आहे आणि सुंदर अशी वास्तू आहे. प्रगट स्थळापासूनच पुढे आल्यावर इथे एक लेफ्ट आहे. तिथूनच बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग आहे. हाच आहे तो लेफ्ट. हा सरळ रस्ता जातो बंकट सदनकडे. तर हेच आहे बंकट सदन. तर आत्ता आपण प्रगट स्थळाला आणि बंकट स्थळाला भेट दिली. आता आपण कृष्णाजीच्या माळ्याला भेट द्यायला जाणार आहोत. मंदिरापासून जवळच अंतरावर असलेली ठिकाणं आहेत. त्या ठिकाणांना तुम्ही आवर्जून भेट द्या. तर आपण आता भेट देणार आहोत कृष्णाजींच्या माळ्याला. त्या जागेचे महत्त्व म्हणजे श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावीचे गर्वहरण केलेले स्थळ आहे ते. आणि या पाठीत रेल्वेचा ट्रॅक आहे आणि हा रस्ता आपल्याला कृष्णाजीच्या माळ्याकडे घेऊन जाणार आहे. सरळ रस्ता पकडल्यावरच आपल्याला रेल्वे पुलाच्या खालून जायचं आहे. आपण पोहोचलेलो आहोत कृष्णाजीच्या माळ्याच्या ठिकाणी. पाहू शकता किती सुंदर अशी जागा आहे. वडाचं झाड देखील आहे. गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. आपण पाहू शकता. गणगणगणात बोते.
तर आता आपण चाललेलो आहोत आनंदसागरकडे. आनंदसागरकडे जाताना आपल्याला एका काकाने लिफ्ट दिलेली आहे आणि ते आपल्याला आनंदसागरजवळ इथे सोडणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत आनंदसागरला आणि आनंदसागरचा जाण्याचा रस्ता इथून आहे, पाहू शकता. इथून खाली उतरायचं आहे आणि रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे. आनंदसागर 4 वाजेपर्यंत चालू असतं. जर तुम्ही आनंदसागरला भेट देणार असाल तर 4 वाजायच्या आधी भेट द्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण परिसर पाहायला मिळेल. आनंदसागरमध्ये साक्षी गणेश मंदिर आणि ओम शिव मंदिरला भेट देणार आहोत. तर मी उभा आहे, माझ्या डाव्या हाताला आपण पाहू शकता, माझ्या डाव्या हाताला ओम शिव मंदिर आहे आणि उजव्या हाताला ओम साक्षी गणेश मंदिर आहे. तर आपण पहिलं गणेश मंदिराला भेट देऊया. टेम्परेचर जवळजवळ 27 डिग्री सेल्सिअस आहे, परंतु इथे झाडं आहेत त्याच्यामुळे इतकी सावली आहे आणि इथे पीसफुल वातावरण आहे. आणि समोरच आपण पाहू शकता गणेश मंदिर आहे. श्रीविनायक मंदिराभोवतीचा परिसर. गोलाकार आकाराचं हे मंदिर आहे, त्यावरूनच असं कळस आहे. तर आत्ता आपण आहोत आनंदसागराचे असणाऱ्या तलावाजवळ. पाहू शकता किती भला मोठा तलाव आहे. तिथे समोर एक मंदिर देखील आहे. ते मंदिर काही कारणास्तव बंद आहे, कारण या जागेवर थोडेफार काम चालू असल्यामुळे तेथे जाता येत नाही आहे. साक्षी विनायक गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर इथे संत दर्शन मंडप आहे, तोही आपण पाहूया. सुंदर अशी याची रचना आहे. समोर आपण पाहू शकता 2 हत्ती उभे केलेले आहेत. तिथे आध्यात्मिक केंद्र आहे. विविध संतांचे दर्शन इथे दाखवलेले आहे. मदर मेरी नाझरेत, त्यानंतर ताजुद्दीन बाबा महाराष्ट्र, त्यानंतर संत गोरखनाथ, त्यानंतर राघवेंद्र स्वामी कर्नाटक, रमण महर्षी अरुणाचल, त्यानंतर भगवान गौतम बुद्ध बिहार, त्यानंतर संत कबीर उत्तर प्रदेश, त्यानंतर संत तुलसीदास उत्तर प्रदेश, त्यानंतर स्वामी रामतीर्थ पंजाब, ते पाहू शकता आपण आध्यात्मिक केंद्र आहे, याचे काम चालू आहे आता. मित्रांनो, आता परत आपण त्या बोर्डाजवळ आलेलो आहोत. आता आपण जात आहोत ओम शिव गणेश मंदिरकडे. जाण्याचा रस्ता इकडे आहे. तर आनंदसागर येथे ही रेल्वे देखील आहे, छोटी टॉय ट्रेन टाईप रेल्वे आहे, परंतु आता या जागेचे काम चालू असल्याने ही रेल्वे सेवा बंद आहे. पाहू शकता ओम शिव मंदिर.
आनंदसागरमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे, परंतु त्या जागेचे काम चालू असल्यामुळे तिथे जाता येत नाही आहे. आता फक्त तिथे गणेश मंदिर, शिव मंदिर आणि संत दर्शन एवढेच पॉईंट चालू आहेत. एकदम पीसफुल अशी जागा आहे. लोक आराम करण्यासाठी बसलेली आहे तिथे. ह्याचा टाईम आहे 10 ते 5 वाजेपर्यंत हे चालू असतं, परंतु 4 वाजता याची एंट्री बंद होते. सो तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर 4 वाजायच्या आधी या. खूप मस्त जागा आहे एक्सप्लोअर करण्यासारखी. नक्की भेट द्या. शेगावला आलो आणि कचोरी खाल्ली नाही असं कसं होईल? तर इथे बहुतेक कचोरीची दुकानं आहेत. तर इथल्या स्थानिक लोकांना विचारलं तर चांगली कचोरी कुठे मिळते, तर त्यांनी TR शर्मा असं सजेस्ट केलं. चला तर मग खाऊया कचोरी. तर मित्रांनो पाहू शकता भक्त निवासचा परिसर. इथे आपली डॉर्मॅटरी देखील आहे, जिथे आपल्याला 70 रुपयात रूम मिळालेला आहे सिंगल पर्सनसाठी. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सायंकाळचे 6. आपण आलेलो आहोत आपल्या डॉर्मॅटरीमध्येच, म्हणजे 20वा भक्त निवास येथे. आपले दर्शन अगदी सुंदररित्या पार पडलेले आहे. दर्शनाव्यतिरिक्त आपण श्री गजानन महाराजांच्या प्रकट स्थळाला भेट दिली, तसेच कृष्णाजीच्या माळा, तसेच बंकट स्थळाला भेट दिली, तसेच आनंदसागरला देखील भेट दिली. सगळे अगदी उत्तमरित्या पार पडलं आणि वेळेत पार पडलं. तर शेगावचे वैशिष्ट्य म्हणजे शेगाव हे अतिशय स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. आपण पाहिलंच असेल की ठिकठिकाणी स्वच्छता दूत स्वच्छता करत होते. तसेच शेगाव हे कचोरीसाठी देखील प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपला व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. गणगण गणात बोते.